कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय कदम झोपलं नाही अजून? काय बसलोय आपलं असंच। आईची आठवण येते वाटतं। ते काय सारखीच येते रे, पण आज जास्त येते असं वाटतं मला। म्हणजे वर बघत बसलाय, किती वाजले, झोपलं नाही अजून? अरे घरात काय असा आनंदाचा प्रसंग असला ना की येतेच बघ। अरे तिच्या अंगात एवढा उत्साह असायचा ना, लोक म्हणायचे बी ही थकत कशी नाही। नाही खरंय कदम, बरं काय मला आठवतं ना लहानपणीचं, म्हणजे आईला बघायची तर दिवाळीत तिची धावपळच बघायची नुसती। कुठं फराळाचंच कर, पंत्या लाव, लोकांना बोलायची फराळाला घरी। पाहुणे रावळे आले ना की आई खुश। तर अरे माणसांचा राबता असतो ना की एकदम खुश व्हायची बघ। अर्जा ती म्हणायची, अरे माणसाची श्रीमंती घरात किती काय ह्यावरनं नाही ठरत, तर घराच्या दारात चपलांचा खच किती आहे ना यावरनं ठरते। आई भारीच होते हो। ती गेली आणि घरातल्या लोकांचा राबताच कमी झाला बघ। सरकारला आवडायचं नाही तसं, आधी तर तो म्हणायचा काय सगळ्या लोकांचं चहा पाणी करायचंय म्हणून। सरकार चिंगूस होते का आधी? नाही रे अर्जा, कसं आहे ना, लय हालाकीचे दिवस बघितले होते रे आम्ही, त्यामुळे पैशाची किंमत होती त्याला। अरे तुम्ही लहान होता ना तेव्हा नुकताच पैसा यायला लागला होता। हा कदम, आई दवाखान्यात असताना पण सरकारने पैशाचा विचार केला असेल का? नाही अर्जा, अरे अजिबात नाही। अरे आम्ही लई प्रयत्न केले पण नाही वाचली रे तुझी आई। कसं असते ना अर्जा, देव बी चांगल्या माणसांना लवकर घेऊन जातो बघ। नाही, आई गेली त्यावेळी लहान होतो ना मी, त्यामुळे डोक्यात येत राहतं सारखं असं की अजून काय करता आलं असतं, म्हणजे आई वाचली असती म्हणून म्हणलं मी, बाकी नाही। कधी कधी वाटतं ना की ह्या काळात ती पाहिजे होती आप्पीला सांभाळायला। अरे तिने लय भारी सांभाळलं असतं बघ आप्पीला। आपल्याला काय सांभाळता येणार बाबा? काय रे असं का म्हणतोस? आता झोपायला गेलो, पाठ टिकली गेलं की धाडकन उठून बसली, तशीच बसून होती, थोडा विचार करत होती कंटिन्यू आणि लगेच झोपली। पण काहीतरी चाललं असेल तिच्या डोक्यात। काहीतरी नाही कदम, मला माहिती तिच्या डोक्यात काय चाललंय ते। म्हणजे बाळाचं वय? दुसरं काय असणार आहे? हे बघ अर्जा, तिच्या पद्धतीनं तिला काय करायचं ते करू दे। करू दे म्हणजे तिच्या पद्धतीनं तिला यातनं बाहेर येऊ दे रे, तू उगाच तिला बोलत जाऊ नकोस। नाही, मी कशाला जातोय बोलायला? काय आता पण ती उठून बसली, विचार करत होती, माझ्याकडे बघितलं, मी जागा आहे का, झोपलोय, परत झोपून घेतलं तिने। डोळा लागलाय, मी नाही काय बोलायचं। झोपली असेल, हा मग तू पण जाऊन झोप, उगाच लय विचार करत बसू नकोस काय। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।